विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपले लर्न स्मार्ट मनी प्रो या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्र हो, जे विद्यार्थी 11वीला प्रवेशित आहेत, 11वी कॉमर्स विशेषतः, आणि जे विद्यार्थी MBA करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी अकाउंटचे काही टर्मिनॉलॉजीज माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण MBAला प्रवेश घेत असताना काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन हे आर्ट्समध्ये झालं असतं, काही विद्यार्थ्यांचं BSc झालेलं आहे, काहींचं BE झालेलं असेल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील किंवा काही फार्मसीचे मुलं आहेत विद्यार्थी. तर त्या विद्यार्थ्यांना अकाउंट हा विषय नवीनच असतो आणि हा विषय नवीन असल्यामुळे त्या विषयाबद्दलची भीती ही निश्चित मनात असते. बरं, सर्वच नवीन असल्यामुळे त्याच्या टर्मिनॉलॉजी सुद्धा नवीन. मग ह्या टर्मिनॉलॉजीज शिकत असताना ते थोडंसं ऐकायला आणि समजून घ्यायला अवघड जातं. हे सोपं करण्यासाठी ह्या ज्या अकाउंटच्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी आणलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, 11वीला जे विद्यार्थी आहेत कॉमर्सला आणि MBAला जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अकाउंटिंग मधल्या अगदी कॅपिटल पासून, कॅपिटल म्हणलं तर काय, एक्सपेन्सेस कशाला म्हणायचे, ॲसेट कशाला म्हणायचं, लायबिलिटीज कशाला म्हणायच्या, ह्या गोष्टी नवख्या असतात आणि त्या समजून घेण्याच्या दृष्टीने सोप्या भाषेत मांडलेल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा एकदा व्हिडिओ बघा. आपण पुन्हा भेटूयातच. अभिजीत ट्रेडर्स एक छोटे से भारतीय गांव में अभिजीत ट्रेडर्स नाम की किराना दुकान थी। दुकान में चावल की बोरियां, तेल के डिब्बे और मसालों की खुशबू तो थी, लेकिन दुकानदार अभिजीत के चेहरे पर चिंता साफ दिखती थी। वह बिलों और कागजों के ढेर में उलझा बैठा था। तभी उसकी भतीजी सानिका, जो कॉमर्स की पढ़ाई कर रही थी, दुकान में आई। उसने मुस्कुराकर कहा, चाचा, अकाउंटिंग इतनी मुश्किल नहीं है, मैं आपको आसान तरीके से समझाती हूं। सानिका ने सबसे पहले दुकान में रखी चीजें दिखाईं, स्टॉक, फ्रिज, वजन कांटा और कैश बॉक्स। उसने बताया, ये सब एसेट्स हैं, क्योंकि ये आपको फायदा देती हैं। फिर उसने उधार और बैंक लोन की ओर इशारा किया। ये लायबिलिटीज हैं, जिन्हें आपको चुकाना है। फ्लैशबैक में अभिजीत को याद आया कि उसने दुकान शुरू करते समय 1 लाख रुपए लगाए थे। सानिका बोली, यही आपकी कैपिटल है। ग्राहक आए, सामान खरीदा और पैसे कैश बॉक्स में डाले। ये इनकम है, सानिका ने समझाया, और बिजली का बिल, कर्मचारी की तनख्वाह और ट्रांसपोर्ट खर्च दिखाते हुए बोली, ये एक्सपेंस है। उसने हंसते हुए कहा, जो दुकान में आता है वो डेबिट और जो जाता है वो क्रेडिट। आखिर में सानिका ने लेजर और ट्रायल बैलेंस समझाया, जहां डेबिट और क्रेडिट बराबर थे। अभिजीत के चेहरे पर राहत और खुशी आ गई। वह बोला, अब समझ आया, उदाहरणों से अकाउंटिंग सच में बहुत आसान हो जाती है। समजलं? या व्हिडिओमध्ये अभिजित ट्रेडरची कथा प्रत्येकाला आपला व्यवसाय सुरू करत असताना या गोष्टींची गरज पडते बरं का. अभिजित ट्रेडर्समध्ये प्रत्येक अकाउंटची टर्मिनॉलॉजी कशी वापरली आहे ते प्रत्यक्षरित्या तुम्हाला जेव्हा समजतं, जेव्हा तुम्ही बघता की एक्सपेन्सेस कशाला म्हणतात, जेव्हा तुम्ही बघता की ऍसेट कशाला म्हणतात, ज्याला आपण भांडवल म्हणतो, हे फक्त थेरॉटिकली पाठांतर करण्यासारखे विषय नाही आहेत. फक्त पाठांतर बिलकुल करायचं नाही, तर हा समजावून घेण्याचा विषय आहे. आणि तुम्हाला जीवनामध्ये व्यवसाय सुरू करत असताना हे कसं उपयोगी पडेल, या टर्मिनॉलॉजी कशा उपयोगी पडतील हे समजून घेण्यासाठी तो ॲनिमेटेड व्हिडिओ केला होता. मला वाटतं बऱ्यापैकी टर्मिनॉलॉजी ज्या बेसिक आहेत त्या तुम्हाला समजल्या असतील. अशा असंख्य टर्मिनॉलॉजीज या अकाउंटिंग सब्जेक्टमध्ये आहेत, फायनान्समध्ये आहेत. त्या आपण पुढे शिकवत शिकवत जेव्हा जाऊ, त्याचा संदर्भ जसा येईल तसं तुम्हाला समजेलच. ठीक आहे? पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.